जापठ कथा जातकथवर्णना. जापठ कथा किंवा जापठवर्णना किंवा जातकथवर्णना ही जातककथांची अट्टकथा आहे. गंधवंशाच्या मते जापठ कथा ही बुद्ध घोषाची अट्टकथा सारखीच आहे, पण तो बुद्ध घोष निर्मित असल्याबद्दल शंका व्यक्त केली आहे. मुख्य कारण म्हणजे भाषा शैलीतील फरक. डॉ गायगर यांनी सिंगली भिक्षू यांची ही रचना असल्याचे मानतात, मग भलेही ते बुद्ध घोष का असेना. खरतर जापठवर्णना लेखक सिंगली भिक्षू चुल्ल बुद्ध घोष होते, जे जवळजवळ बुद्ध घोषांचे समकालीन होते किंवा थोड्या नंतरच्या काळातले. गंधवंश मध्ये ही सिंगली भिक्षू चुल्ल बुद्ध घोषाचार्यांचे उल्लेख आहे, ज्यांच्या 2 रचना सांगितली गेली आहे, जातत्गी निदान आणि सोतत्गी निदान. हे शक्य आहे की जातत्गी निदानच जातठवर्णना किंवा जातकथवर्णना असू शकते. लेखकाने त्यांची सामग्री प्राचीन सिंहली अट्टकथांमधून संकलित केली आहे. असाही एक मत आहे की सिंहली भाषेत जापठवर्णना नावाची जातकट्ठ कथा पूर्वीपासून होती, ज्यातील गाथा मूळ पाली भाषेत होत्या आणि उर्वरित भाग सिंहली भाषेत होता, आणि पाली जापठ कथा त्याच्याच पाली भाषेत अनुवाद आहे. यांच्या विपरीत याची ही मान्यता आहे की जातक कथा सुरुवातीपासून होत्या, ज्या पाली रूपात सिंहली भाषेत जतन केल्या गेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जातक कथा किंवा कथनांपेक्षा धम्मपदकथांच्या कथा बुद्धाच्या उपदेशाच्या भावनेने प्रेरित आहेत. खरे तर येथे लोकश्रद्धेची झलक अधिक आहे. भूतकाळातील कथा आणि पार्श्वभूमी आणि भूतकाळातील आंतरपोल आणि पार्श्वभूमीच्या कथांमध्ये बराच फरक आहे. या मजकुरातही शंका आहे. काही सिंहली भिक्षूंची नावेही कथांमध्ये आली आहेत, हत्तीपाल जातक आणि मूगपाखा जातक. असो, भारतीय कथा साहित्याचे प्राचीन स्वरूप जाणून घेण्यासाठी जातक, गाथा जातक सारखी ही अट्टकथा वाचणे आवश्यक आहे, यात शंका नाही. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.